नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टी-ई-टी परीक्षेसाठी गणिताचे अतिसंभाव्य प्रश्न सोडवणार आहोत. हे प्रश्न मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि परीक्षेचा पॅटर्नचा अभ्यास करून निवडले गेले आहेत. जर तुम्हाला टी-ई-टी परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रत्येक प्रश्नाचे सोपे आणि ट्रिक्ससह स्पष्टीकरण दिले आहे, जे तुमच्या तयारीला नक्कीच मदत करेल. चला तर मग सुरू करूया. टी-ई-टी गणिताचे अतिसंभाव्य प्रश्न. एक, राम आपल्या मासिक उत्पन्नाचे 20% आपल्या घरगुती गरजांवर, शिल्लक उत्पन्नाचे 15% पुस्तकावर आणि शिल्लक उत्पन्नाचे 30% कपड्यावर खर्च करतो. आता त्याच्याजवळ 9,520 रुपये शिल्लक आहेत. त्याचे मासिक उत्पन्न काय आहे? आता हे हे एक्झाम्पल सोडवण्याच्या दोन पद्धती आहेत. सगळ्यात सोपी पद्धत मी तुम्हाला इथे सांगणार आहे. त्याचे मासिक उत्पन्न x मानूया. तर आपण इक्वेशन कसं लिहितोय बघा. x गुणुले 100 वजा 20, कारण 20% त्यांनी काय केलेलं आहे, घरगुती गरजावर. हे झालं शिल्लक असणार आहे. 100 वजा 15 जे पुस्तकावर खर्च केलेलं आहे, गुणुले 100 वजा 30 भागिले 100 बरोबर शिल्लक रक्कम आपण लिहिणार आहे. आता इथे x फाइंड करतोय, म्हणजेच आपण मासिक उत्पन्न काढतोय. x गुणुले 80 भागिले 100, 85 भागिले 100, 70 भागिले 100 बरोबर 9,520. आता इथे आपण लिहितोय 9,520 गुणुले 1 2 3 4 5 6 शून्य, 1 2 3 4 5 6 भागिले 80 गुणुले 85 गुणुले 70. 8 एके 8, 8 एके 8, 8 9 72 शून्य. त्यानंतर हे 7 एके 7 आणि शून्य म्हणजे 10 2000, 10 गुणुले 2000 म्हणजेच 20,000 त्याचे मासिक उत्पन्न असेल. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. त्या व्यापाऱ्याने वस्तूची किंमत 30% ने वाढवली व नंतर 20% सूट दिली तर किती टक्के त्यात नफा झाला? आता इथे आपण कसं करतोय बघा. आपण फॉर्म्युला कोणता यूज करणार आहे? x प्लस वाय प्लस XY डिवाइड 100. हा घट किंवा वाढ काढण्याचा किंवा किती टक्के नफा झाला किंवा पर्सेंटेज इन्क्रीज काढण्याचा फॉर्म्युला आहे. इथं x घेऊया 30, y घेऊया वजा 20, कारण इथं 30% ने किंमत वाढवली आहे म्हणून प्लस चिन्ह असणार आहे इथं, आणि y म्हणजे सूट दिलेली आहे, सूट म्हणजे मायनस. आता या व्हॅल्यू पुट करूया. x बरोबर 30 मायनस 20 प्लस 30 गुणुले मायनस 20 भागिले 100. त्यानंतर 30 वजा 20 वजा 6 वजा 20 किती होईल? 10. 10 वजा 6 4% यामध्ये नफा झालेला आहे. आता नफाच का म्हणतोय आपण, तोटा का म्हणू शकत नाही, कारण इथं प्लस साईन आलेला आहे म्हणून नफा झालेला आहे. जर इथं मायनस साईन आला असेल तर आपल्याला तोटा झाला असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. खूप साऱ्या शॉर्ट ट्रिक आपण इथे यूज करतोय. ज्यावेळी आपण गणिताचे एखादं सोल्युशन सांगतोय त्यावेळी शॉर्ट ट्रिक सांगतोय. नेहमी आपण लॉंग मेथड अवॉइड करण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तुमचा पेपर वेळेत कव्हर व्हावा. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. क्रमांक 3, 2 भांडी ए आणि बी मध्ये असलेल्या मिश्रणात दूध व पाण्याचे गुणोत्तर अनुक्रमे 5:3 आणि 2:3 आहेत. या दोन्ही मिश्रणांना कोणत्या गुणोत्तरात मिसळावे की नवीन मिश्रणात अर्धे दूध व अर्धे पाणी असेल? आता मिश्रण ए जे असणार आहे त्यामध्ये दुधाचं प्रमाण किती आहे? दुधाचं कसं काढतोय आपण? हे 5:3 म्हणजे 5 डिवाइड 8 हे दुधाचं प्रमाण झालं. त्यानंतर मिश्रण बी मध्ये दुधाचं प्रमाण किती असणार आहे? 2:5. आता आपल्याला काय करायचं? दोन्ही मिश्रणा कोणत्या गुणोत्तरात मिसळावे की अर्धे दूध व अर्धे पाणी होईल? म्हणजे दूध त्यांना हवंय अर्धे आणि पाणी हवंय अर्धे. आता इथे आपण कसं लिहितोय बघा. मिश्रणाची एक शॉर्ट ट्रिक आहे. इथं दुधाचं ए मिश्रणामध्ये दुधाचे प्रमाण लिहिलेलं आहे, बी मिश्रणामधील दुधाचं प्रमाण लिहिलेलं आहे, आणि आपल्याला 1/2 हवंय. म्हणजेच आता हे कसं सॉल्व्ह करतोय बघा आपण. 1/2 वजा 2/5 आणि 5/8 वजा 1/2. आता यांचं जे सिम्प्लिफिकेशन येणार आहे 1/2 कसं येणार आहे?
तिरकस गुणाकार करूया. 5 एके 5 आणि 4 म्हणजे 1/10 येईल आणि ह्याचं किती होणार? 5 दुनी 10, 10 वजा 8 किती होणार आहे? 2/16. आता यांचा रेशो फाइंड करायचा आपल्याला. कोणत्या मिश्रणात मिक्स करावेत म्हणजे रेशो म्हणजे 1/10, 2/16 किती येणार आहे? 1/10 × 16 डिवाइड 2 2 16 2 चोक 8 2 पंचे 10 4:5 आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 4 729 मिली मिश्रणात दूध आणि पाण्याचे गुणोत्तर 7:2 आहे. यात किती पाणी मिसळावे की नवीन मिश्रणात दूध आणि पाण्याचे गुणोत्तर 7:3 होईल. आता 720 मिली मिश्रण दिलेलं आहे. त्यामध्ये दूध आणि पाण्याचे प्रमाण 7:2 आहे. आता दुधाचे प्रमाण कसं काढतोय आपण बघा. 7 डिवाइड 9 × 7 2 9 9 8 72 9 1 9 दूध आलं 567 मिली. पाणी किती असणार आहे तर पाणी असेल 729 वजा 567 162 पाणी असणार आहे. बरोबर. म्हणजेच दूध असेल 567 हेच आपण लिहून घेतो इथं. पाणी असेल 162. आता पुढे त्याने काय विचारलंय? किती पाणी मिसळावे की नवीन मिश्रणात दूध आणि पाण्याचे गुणोत्तर 7:3 होईल. बघा आपण पाणी किती मिसळावे असा प्रश्न आहे. याच्या उलट विचार करायचा. नेहमी मिश्रणाचं जे गणित असतं बऱ्यापैकी असेच एक्झाम्पल विचारले जातात. फक्त आपण काय करायचं उलट विचार करायचा या प्रश्नामध्ये. आपल्याला इथं पाणी मिसळायचं आहे. दूध मिसळायचं आहे का? नाही. म्हणजेच दुधाचं जे प्रमाण दिलेलं आहे त्यांनी 7 दिलेलं आहे रेशो. म्हणजे 7 म्हणजे 5 6 7 म्हणजे आता याचं 1 म्हणजे किती होणार आहे? 5 6 7 डिवाइड 7 7 7 8 56 7 1 7 म्हणजे 1 म्हणजे 81. तर आता 3 करायचं आपल्याला पाण्याचं. पाणी मिसळून 3 करायचं आहे. म्हणजे 3 म्हणजे किती होईल? 3 म्हणजे किती होईल? कसं काढतो? 81 गुणिले 3 243 आहे. किती पाणी आपल्याकडे? 162. 243 करायचं आहे आपल्याला. म्हणजेच किती मिसळावं लागणार आहे? 243 वजा 162 81 मिली पाणी मिसळावे लागेल. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. क्रमांक 5 दर साल दर शेकडा किती दराने व्याज आकारणी करावी म्हणजे 1500 रुपयावर 3 वर्षात 540 रुपये व्याज मिळतं. इथे काय सांगितलंय? सरळ व्याज काढायचं आपल्याला. फॉर्म्युला आहे आपल्याकडे सरळ व्याजाचा एस बरोबर पी × n × r डिवाइड 100. आता इथे आपल्याला काय म्हटलंय? किती दराने म्हणजे दर काढायचा आहे, रेट काढायचा आहे आपल्याला. यस आहे आपल्याकडे. सरळ व्याज आहे 540. किती रुपयावरचं काढायचं आहे? मुद्दल दिले आहे 1500, एन दिलेला आहे 3, आर काढायचे, रेट काढायचं आहे आपल्याला इथे. अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्ही अगदी ओरली सॉल्व्ह झाले पाहिजेत. 540 भागिले 15 गुणिले 3 बरोबर आर. आर बरोबर 540 45 45 येईल. 5 9 45 9 5 45 आणि 9 6 54 60 आले 12. आर आला 12%. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. क्रमांक 6 बघा काय? 50 किलोग्रॅम शिसे व टीनच्या मिश्रणात 60% शिसे आहेत. या मिश्रणात किती शिसे मिळाल्यावर मिश्रणात 75% शिसे होतील? किलोग्रॅम शिसे आणि टीनच्या मिश्रणात 60% शिसे आहेत. आता 60% शिसे आहेत आणि 40% काय आहेत? शिसे 60% आणि 40% काय आहे? टीन आहे. आता 60% कितीच्या 60% असणार आहेत? 50 किलोग्रॅमच्या. म्हणजे 30 शिसे काय असणार आहेत? 30 घेऊया. आपण क्वांटिटीमध्ये त्याचं केलंय. पर्सेंटेजमधून क्वांटिटीमध्ये रूपांतर केलं आहे. आणि 40% म्हणजे किती असणार आहे? इथं 20. आता शिसे 75% करायचं त्यांना. ओके. आणि शिसे मिळवायचं आहे. नेहमीप्रमाणे उलट विचार करायचा की शिसे 75% करायला 25% टीन पाहिजे आणि आपल्या टीन काय ॲड करायचं आहे का? नाही. म्हणजे 25% म्हणजे 20 तर 75% म्हणजे किती? म्हणून 20 गुणिले 75 भागिले 25 25 त्रिक 75 60 एवढा शिसे असायला हवा.
म्हणजे तो मिसळाला किती लागणार आहे? इथे काय विचारलं, या मिश्रणात किती शिसे मिसळावे? सुरुवातीचा किती आहे? शिसे 30 आहे. म्हणजे आपल्याला अजून 30 किलोग्रॅम शिसे मिसळावं लागणार आहे. 60 वजा 30, 30 किलोग्रॅम शिसे मिसळावं लागणार. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. चला वळूया पुढच्या प्रश्नाला. तुमच्या सर्व कन्सेप्ट जर क्लिअर होत असतीलच तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जर 7 बघतो इथं आपण या क्वेश्चन पेपरमधील 300 ग्रॅम साखरेच्या द्रावणात 40% साखर आहे. यात अजून किती ग्राम साखर मिसळावी की नवीन मिश्रणात 50% साखर होईल? आता 300 ग्रॅम साखरेच्या मिश्रणात 40% म्हणजे 40% 300 किती होणार आहे? हे ओरली सॉल्व्ह झालं पाहिजे तुम्हाला. 120 ग्रॅम साखर आहे आणि पाणी असणार आहे. द्रावण म्हणजे साखरेचं आणि पाण्याचं द्रावण असणार आहे. तर पाणी किती असेल? 300 वजा 120, 180 ग्रॅम पाणी असेल, बरोबर. आता हे झालं साखर आणि हे असेल पाणी. यात अजून किती ग्रॅम साखर मिसळावी असं विचारले. नेहमी उलट विचार करायचा आपल्याला. साखर, पाणी आहे 180 ग्रॅम, अजून साखर मिसळायची आहे म्हणजे पाणी मिसळायचं आहे काय नाही. तर आणि 50% साखर पाहिजे म्हणजे 50% पाणी पाहिजे तर द्रावणात. 180ला 50 तर 120ला किती? इथे हे तिरकस गुणाकार आपल्याला करून चालणार नाही. ओरली इथं आन्सर मिळते. जर 180ला 50 तर 50ला आता हे 50% होण्यासाठी आपल्याला 180 वजा किती 180 करायचं आहे ना. हे म्हणजेच 60 व्हायला हवे आपल्याला. हे 180 म्हणजे 60 ग्रॅम काय करावं लागणार आहे? मिक्स करावं लागणार आहे. 180 वजा इथं 50 करायचं आहे आपल्याला, त्यामुळे 50-50 करायचं. त्यामुळे 180 वजा 120 60 ग्रॅम साखर मिक्स करावी लागेल. चला वळूया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 8. 50% अल्कोहोल असलेल्या 9 ग्रॅम शेविंग लोशनमध्ये किती ग्रॅम पाणी मिसळायला हवे की लोशनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण 30% होईल? आता 50% अल्कोहोल असलेल्या 9 ग्रॅम शेविंग लोशनमध्ये, आता 9 ग्रॅमचं 50% किती होणार आहे? 4.5 ग्रॅम अल्कोहोल असेल 4.5 ग्रॅम आणि लोशनमध्ये पाणी असणार आहे 4.5 ग्रॅम, कारण 50% आहे त्यामुळे. तर किती ग्राम पाणी मिसळायला हवे की लोशनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण 30% होईल? आता इथे पाणी मिसळायचं आहे आपल्याला, म्हणजेच अल्कोहोलचे प्रमाण काय होईल? 30% होईल. आता म्हणजेच 4.5 अल्कोहोल मिसळायचं आहे का आपल्याला? नाही. 30% तर 70% बरोबर किती? म्हणजेच 4.5 इंटू 70 डिवाइड 30 किती पाणी मिक्स करावं लागणार आहे? 10.5 वजा 4.5 किती होणार आहे? 6 ग्रॅम पाणी मिसळावे लागेल. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. क्रमांक 10. एका आयताचे क्षेत्रफळ 360 वर्ग सेमी आहे. ते एका चौरसाच्या क्षेत्रफळाचे 90% आहे. वर्गाची प्रत्येक भुजेची लांबी काय आहे? असं विचारलं आहे. आता जो वर्ग आहे तो कसा आहे? चौरसाकृती आहे. आयताचे क्षेत्रफळ 360 वर्ग सेमी आहे. आयताचे क्षेत्रफळ आता आहे म्हणून सांगितलं आहे. त्यानंतर काय सांगितलंय? जे म्हणजेच आयताचे क्षेत्रफळ जे एका चौरसाच्या क्षेत्रफळाच्या 90% म्हणजे 90% चौरसाचे क्षेत्रफळ. किंवा इथं प्रश्नामध्येच ॲक्च्युली वर्गाच्या क्षेत्रफळाचे असा प्रश्न होता. त्या जागी मी चौरसाचे लिहिलेलं आहे. वर्ग म्हणजेच चौरस. बरं, इथं आता काय आयताचे क्षेत्रफळ आहे आपल्याकडे 360, 90 भागिले 100 गुणिले चौरसाचे क्षेत्रफळ काय होईल? चौरसाचे क्षेत्रफळ 360 गुणिले 100 भागिले 90, 9 चोक 36 म्हणजे 400 चौरसाचे क्षेत्रफळ आलेलं आहे. तर आपल्याला त्या वर्गाची प्रत्येक भुजेची लांबी काय? वर्गाची म्हणजेच चौरसाच्या प्रत्येक भुजेची लांबी काय? क्षेत्रफळ दिलेलं आहे 400 म्हणजे चौरसाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे? बाजूचा वर्ग. त्याचे क्षेत्रफळ 400 दिलेला आहे, बाजूचा वर्ग म्हणजेच बाजू किती येणार आहे? बाजू किती आली?
बाजू येणार आहे 20. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. आजचा हा व्हिडिओ इथेच संपतोय. व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच TET पोलीस भरती, तलाठी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी गणिताचे प्रश्न आणि सोप्या ट्रिक्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. थँक्यू.